उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना प्रथम आमदारकी मिळाली आणि मंत्रिपद मिळत गेली. हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा द्वेष करतात, पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळांना त्यांनी घरी जेवणास बोलावलं. मग छगन भुजबळला तुम्ही जेवायला बोलवत नाही का? एकनाथ शिंदेना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? गद्दारांना, नारायण राणेला तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी सोडलं, आम्ही काय नाही सोडला पक्ष. आमच्यावरती एवढे अत्याचार झाले. आमच्यासारखे लोक पक्षामध्ये आहेत ना अजून. आम्हाला कमी त्रास झाला का? आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहोत आणि राहणार आहोत. बघा, राज ठाकरेंचा एक चष्मा आहे, ते त्या चष्म्यातून स्वतःच्याच नजरेनं पाहतात. माझं असं म्हणणं आहे की 25 वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरेंना पक्ष सोडून झाला. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला, फार बदलला. राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढतायत आणि हरतायत. आणि आज 2024च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरी सुद्धा आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही 9 खासदार निवडून आणले. ते राज ठाकरे विसरतायत. जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कोण म्हणते? त्यांना बघा, त्यांच्या म्हणण्याला काय किंमत आहे का? ते काय म्हणते? मी असं म्हणतोय ना की बाबा, जे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा, नरेंद्र मोदी या महाराष्ट्राच्या दुश्मनांना जे म्हणायचं आहे बरं का, ते राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरे 25-30 वर्ष ही एकच भूमिका घेऊन राजकारणामध्ये किंवा निवडणुकांमध्ये आहेत. उद्धव ठाकरे खूप पुढे गेले. ठीक आहे, पक्ष फुटले, लोक सोडून गेले, पण ते जिंकतायत ना. ते जिंकतायत. याचा अर्थ असा की या महाराष्ट्रातील लोकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी आहे का? तुम्हाला कोणीतरी वापरून घेत आहेत. तुम्हाला जे लोक म्हणतायत की हे सुपारीबाज आहेत, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं. एकेकाळी आमचे मित्र होते ते. मी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे एकेकाळी. त्याच्यामुळे मला वाईट वाटतं की त्यांच्याविषयी जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा मी अस्वस्थ होतो. मोद जिहाद आणि धर्मयुद्ध यावरून सध्या वाद सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे की धर्मयुद्ध या शब्दावर तुम्ही आक्षेप घेऊन दाखवाच. धर्मयुद्ध या शब्दावरती आम्ही कधीच आक्षेप घेतला नाही. पण आमचा धर्म जो आहे हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि या महाराष्ट्र धर्माचे शत्रू कोण आहेत? तर गुजरातचे नरेंद्र मोदी, गुजरातचे अमित शहा आणि त्यांची बूटचाटेगिरी करणारे एकनाथ शिंदे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस. हा महाराष्ट्र भिकेला लावण्याचं काम, मराठी माणसाला भिकेला लावण्याचं काम कोणी केलं असेल तर या महाराष्ट्राच्या शत्रूने केलंय. म्हणून आमचा महाराष्ट्र धर्म घेऊन हे आम्ही धर्मयुद्ध पुकारलेलं आहे. मिस्टर फडणवीस, आधी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा नीट मनापासून. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, ही आपली भूमिका होती आणि आजही आपल्या मनामध्ये तेच पाप आहे. बात ऐसी है, महाराष्ट्र की कानून व्यवस्था, लॉ एंड ऑर्डर पूरी तरह से खत्म हो गई. इस राज्य में चुनाव में इस प्रकार की भयंकर हिंसा कभी नहीं हुई थी. देवेंद्र फडणवीस विद्यमान गृहमंत्री है. उनके शहर में महाराष्ट्र के पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख के ऊपर उनको मारने की साजिश, उनकी हत्या करने की साजिश